तर आत्तापर्यंत तुम्ही मटारपासून एक ना अनेक पदार्थ तर केले असतीलच, पण कधी तुम्ही हा खमंग, खुसखुशीत, पटकन तयार होणारा आणि माझ्या आवडीचा पदार्थ घरी ट्राय केलाय का? तर त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी ताजा मटार, 1 चमचा अख्खे धने, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, अजिबात पाणी न घालता हलका रवाळ आणि दरदरीत असं वाटून घ्यायचं. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन, कुरकुरीतपणा येण्यासाठी पाव वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, एक बारीक चिरलेला कांदा, सोबतच भरपूर कोथिंबीर, वाटलेलं सगळं वाटाण्याचं मिश्रण घातलं, 1 वाटी पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लगेचच काय करायचं, भजी तळून घ्यायची. तर त्यासाठी काय केलं, चांगलं तेल गरम करून घेतलं, छोटी छोटी भजी सोडायची, मीडियम टू हाय हीट वरती कुरकुरीत अशी तळून घ्यायची. सगळ्यात कुरकुरीत, खमंग, हलके फुलके जाळीदार मटारची कुरकुरीत अशी भजी आपण तयार केली, जी अजिबात कुठेही तुम्हाला तेलकट दिसत नसेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.